बांधवांनो, जय मल्हार. धनगरांचं पिवळं वादळ मुंबईत जाण्याच्या अगोदर या वादळानं महाराष्ट्र हलवून टाकलेला आहे. तुम्हाला एक नोटीस आली, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या, प्रत्येक गावातल्या ऍक्टिव्ह धनगरांना ही नोटीस चालली. ज्या ज्या मल्हार मावळ्यांना नोटीस आली त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की समाजामध्ये, या चळवळीमध्ये, या लढ्यामध्ये तुमचं योगदान आहे, तुमचं काहीतरी स्थान आहे म्हणून नोटीस आली. त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन. नोटीसीला घाबरला आणि घरात बसला तो धनगर कसला. मल्हार मावळ्यांनो, आम्ही मल्हारराव होळकरांचे वंशज आहेत, यशवंतराव होळकरांचे वंशज आहेत. मला एक नोटीस आली, मला 10-12 तर आतापर्यंत आल्या, अजून येणार आहेत. मुंबईहून पहिल्यांदा आली, जालन्यातून आली, आता ही पोलीस अधीक्षक सांगली, पोलीस अधीक्षक संभाजीनगर, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, हे सगळ्या सातारा. महाराष्ट्र पोलीसला माझी विनंती आहे, मी पण पोलीस खात्यात राहिलेलो आहे, वर्दीविषयी मला प्रचंड आदर आहे, प्रचंड सहानुभूती आहे. मी अजूनही स्वतःला वर्दीधारी समजतो. खरं म्हणजे बांधवांना, आपण 2 महिन्यापूर्वी मुंबई पोलिसांना पत्र दिलं होतं. नियमानुसार आपण परवानगी मागितली होती, त्यांनी आपल्याला परवानगी देणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात परत मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, त्या ठिकाणी परत अर्ज दिला. त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1 दिवसाची परवानगी मिळेल आणि परवानगी वाढवायची असेल तर तुम्हाला परत अर्ज करायला लागेल. त्या ठिकाणी आपली वकिलांची टीम आहे, आपले बांधव आहेत वकील, ते त्या ठिकाणी या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या. मुळात आझाद मैदानामध्ये आंदोलन करणं किंवा कुठेही देशामध्ये आंदोलन करणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. त्याच्यावर गदा कुणीही आणू शकत नाही. पोलिसांनी कारण दाखवली, आचारसंहिता आहे. आता मुंबईमधली आचारसंहिता संपली. आजपर्यंत मुंबईमध्ये आचारसंहिता होती आणि मुंबईमध्ये आता या क्षणाला सुद्धा आझाद मैदानामध्ये आंदोलनं चालू आहेत. आम्ही लिहून दिलं, लेखी दिलं की शासनाचे आदेश, हायकोर्टाचे आदेश, सगळ्या सूचना यांचं पालन करून संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू. पण सरकारला आम्हाला आंदोलनच करू द्यायचं नाही, कारण सरकारला धनगर एकत्र येऊ द्यायचे नाही. आणि मी आता उद्यापासून माझा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौंडीला जाणार, चौंडीला मुक्काम, आरेवाडीला मुक्काम, हा पश्चिम महाराष्ट्रातला आपला दौरा बाकी होता. हा दौरा करू द्यायचा नाही. मी पोलिसांना अत्यंत नम्रपणे आणि हात जोडून सांगितलं, तुम्ही मला अटक करा, तुम्ही मला जिथं अटक केलं तिथून मी आमरण उपोषण चालू करेल. मी ही लढाई कुठल्याही परिस्थितीत थांबवणार नाही. शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं. पण याच संविधानानुसार, ज्या कायद्यानं या पोलिसांनी नोटिसा दिल्यानं आजपर्यंत महाराष्ट्रात झालं नसेल असं की तुम्ही धनगरांच्या घराघरात जाऊन आमच्या मल्हार मावळ्यांना, पोरांना म्हणजे भीती घालण्याचं काम चाललंय की या आंदोलनात कोणी येऊ नये. ही परीक्षा आहे भावांनो तुमची. ही दीपक बोराडेची परीक्षा नाही, ही समाजाची परीक्षा आहे. समाजाच्या अस्मितेचा हा विषय, समाजाच्या स्वाभिमानाचा हा विषय. मी अत्यंत नम्रपणे पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगितलं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगतो, हायकोर्टामध्ये आपण अपील केलेलं आहे पोलिसांच्या या निर्णयाविरोधात. हायकोर्ट आपल्याला परवानगी देईल याची मला खात्री आहे. हायकोर्टाने परवानगी दिली नाही, त्याच्यानंतर काय करायचं पाहू. पण उद्या ठरलेल्या वेळाप्रमाणे, आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे उद्या सकाळी 11 वाजता जालन्यात ज्या ठिकाणी आंदोलन झालं होतं अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर, त्या स्मारकाहून आम्ही उद्या सकाळी 11 वाजता निघणार आहोत. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या मल्हार मावळ्यांना माझं आव्हान आहे, येताना गळ्यामध्ये रुमाल ठेवू नका. पिवळा रुमाल, पिवळी टोपी, पिवळा झेंडा गाडीत काहीच ठेवू नका. चौकात चौकात, नाक्या नाक्यावर तुम्हाला पोलीसवाले अडवणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाकेबंदी सुरू झालेली आहे, जालन्यामध्ये कुणी येऊ नये म्हणून. म्हणजे हा जालन्याचा लढा दडपण्याचं पोलिसांचं एक प्रकार आहे. पोलिसांना विनंती, बाबांनो, तुम्ही कोणत्या षडयंत्राला बळी पडता? आमच्या हातात शस्त्र आहे, बंदुका आहेत, काय? आणि तुम्ही आम्हाला त्या आचारसंहितेची भीती दाखवता. आचारसंहितेची भीती कुणाला पाहिजे? राजकीय पक्षाच्या लोकांना, राजकीय नेत्यांना. कुठल्या आमदारांना आजपर्यंत आचारसंहिता पाळली नाही, कुठल्या खासदारांना आतापर्यंत आचारसंहिता पाळली नाही. कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्यानं रॅल्या किती काढल्या, काय त्याचे नियम आहे, काय निकष आहे, मला सगळं माहिती आहे.
कोण नियम पाळतंय इथं? कसली आचारसंहिता? आणि आम्ही काय मतदान मागायला चाललो का? आम्ही काय प्रचार करायला चाललो का आमचा? या आचारसंहितेच्या नावावर भूत घालून आम्हाला घाबरवण्याचं काम करू नका. आमचा पोलिसाशी संघर्ष नाही, आमचं भांडण सरकारशी आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 2014ला लाखो लोकांसमोर सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तो आम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारायला चाललो, साहेब तुम्ही बारामतीला बोलले होते, ते खरं बोलले होते का खोटं बोलले होते? खरं बोलले असेल तर आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा, सर्टिफिकेट आमच्या हातात द्या, आणि खोटं बोलले असाल तर तसं सांगा. आमचा लढा देवेंद्र फडणवीस आणि सरकार सोबत आहे. आमचा लढा नरेंद्र मोदी आणि सरकार सोबत आहे. पोलीस बांधवांना विनंती, तुम्ही दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नका. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, आम्हाला नोटीस दिले कायदा व सुव्यवस्थेच्या, याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील. उद्या जालन्यात काही झालं, महाराष्ट्रात कुठेही काही झालं, याची जबाबदारी पोलिसांची राहील. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवतील आणि तुम्ही चालू द्याल? पोलिसांनी पण थोडा विचार केला पाहिजे ना. जालन्यात एवढं मोठं आंदोलन झालं आमचं, आम्ही काही त्रास दिला कोणाला? आणि तुम्ही घर परत जाऊन आमच्या लेकरांच्या नोटिसा देऊ राहिले, म्हणजे ते आमच्या कार्यकर्त्यांच्या परिवारावर, त्यांच्यावर दहशत निर्माण झाली पाहिजे. काय प्रकार आहे हा? मी महाराष्ट्रातल्या मल्हार मावळ्यांना आवाहन करतोय, जोपर्यंत हायकोर्टाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण मुंबईच्या दिशेने चालत जाणार आहे. मुंबईच्या वेशीवर आपण 20 तारखेला जाणार आहे, नवी मुंबईच्या. हायकोर्टानं जर परवानगी दिली नाही तर काय करायचं ते आपण मुंबईत गेल्यानंतर ठरवू. आझाद मैदानाची परवानगी नाकारली हायकोर्टानं, महाराष्ट्रात फिरण्याची नाही. आणि तुम्ही महाराष्ट्रात फिरण्याची बंदी करताय आम्हाला. करा अटक. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्यानं उद्या जेल भरो आंदोलन करा. करा अटक, करा कारवाई आमच्यावर. काय मजाक लावली का? म्हणजे कायद्याचा धाका आम्हाला दाखवायचा, आचारसंहितेचा धाका आम्हाला दाखवायचा. कोणत्या पक्षानं आचारसंहिता पाळली? किती रॅल्या काढता, किती मिरवणुका काढता, काय काय भाषणं करतात नेते, कोणती आचारसंहिता पाळतात? आम्ही काय मतदान मागायला चाललो का? आम्ही प्रचार करायला चाललो का आमच्या पक्षाचा? आचारसंहिता म्हणजे काय? आमची विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं, चौंडी हे आमचं श्रद्धास्थान आहे, पंढरपूर आमचं श्रद्धास्थान आहे, आरेवाडीच्या बिरोबानात आम्ही तिथं नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे, फलटणच्या धुळोबाला आम्ही त्या ठिकाणी वंदन करायला जाणार आहे, जेजुरीच्या खंडेरायाला त्या ठिकाणी आम्ही वंदन करायला जाणार आहे. आमची ही धार्मिक यात्रा आहे. आमचं शक्तीस्थळांना, आम्ही ऊर्जा स्थळांना भेटी देत आम्ही तिथं नतमस्तक होण्यासाठी चाललोय. याच्यामध्ये उगा आडखाटी आणायचा प्रयत्न करू नका. वातावरण खराब करण्याचं तुम्ही ठरवलंय का? कुठल्या राजकीय अजेंड्यावर काम करताय? कशासाठी करताय? माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मी स्वतःला पोलीस समजतो, तुमच्याशी आमचं भांडण नाही भावांनो. महाराष्ट्रातून येणाऱ्या कुठल्याच पोलिसांनी आमच्या मल्हार मावळ्यांना इकडे येण्यासाठी अडवू नये. आणि जर अडवत असेल तर मग तिथल्या आमदार खासदारांना, मी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पत्र दिलेत की उद्या धनगर समाज बांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत, टोल महाराष्ट्रात कुठे घेऊ नका. आता मी या दोन्ही महोदयांना विनंती करतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदार आणि खासदार महोदयाला विनंती करतो, तुम्हाला जर धनगरांनी मतं दिली असतील तर तुमच्या भागामध्ये ज्या ज्या धनगरांना पोलिसांनी नोटीस इश्यू केल्या त्यांना बळ देण्याचं काम तुमचं आहे. तुमच्या भागात जर धनगरांची गाडी उद्या येताना पोलिसांनी अडवली, त्या गाडीला सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि जो आमदार खासदार आम्हाला या लढ्यामध्ये बळ देईल त्याच्याशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आमचे मतं घेता भावांनो, आम्ही बोलत नाही, पण आमचे मतं घेताना तर आमच्या मताच्या उपकाराची जाणीव ठेवा. काय विजयसिंह पंडित, बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पत्र दिलं, तुम्ही सुद्धा पत्र द्या. आणि विनंती आहे, ज्या ज्या भागात ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आमच्या गाड्या अडवल्या त्या पोलिसांना सांगा, संविधानिक मार्गाने चालले, शांततेच्या मार्गाने चालले, त्यांना जाऊ द्या. भावांनो, उद्या जालन्यामध्ये जितक्या लोकांना येता येईल, मी कालपर्यंत आवाहन केलं नव्हतं, आता सांगतो, 21 तारखेला वापस या. उद्या मुंबईच्या दिशेनं निघा, 21 तारखेनं वापस या. 21 तारखेला येणारे लोक दुसरे आहेत, भरपूर लोक आहेत 21ला येणारे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकानं उद्या जालन्यामध्ये या. तुमच्या पोलिसांनी अडवलं, संबंधित आमदार, तुमच्या मतदारसंघाचे, तुमच्या विभागाचे खासदार, तुमचे लोकलचे प्रतिनिधी, त्यांना फोन लावा आणि जालन्यात पोहोचा. जालन्यात पोहोचून 11 वाजेपर्यंत आपण आपला नियोजित दौरा नियोजित वेळेनुसार सुरू करणार आहे. आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती, सगळ्या महाराष्ट्रात एकच सांगतोय, तुम्ही आम्हाला जिथं अटक केलं
तिथं उपोषण सुरू करू. तुम्ही जर आम्हाला मुंबईपर्यंत जाऊ दिलं तर मग हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करू. आणि जर तुम्ही मुंबईपर्यंत जाऊ दिलं तर ज्याला आमचा सन्मान नाही करायचा, ज्याला आमच्या वेदना कळत नाही, ज्याला आमचे दुःख कळत नाही, ज्याला आमच्यावर होणारा 70 वर्षातला अन्याय दिसत नाही, ज्याला आमच्याविषयी प्रेम नाही, त्याच्या कोणाविषयी आम्हाला प्रेम नाही. जो आम्हाला मानणार नाही त्याला आम्ही मानणार नाही. आम्हाला काय धमकवताना आम्हाला काय सांगता, हे बरोबर नाही. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, आम्ही पोलीस प्रशासनाचा आदर करतो. 4 दिवस बाकी आहेत मुंबईत जायला. आम्ही मुंबईत जाणार नाही. हायकोर्टानं नाही सांगितलं तर आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर नवी मुंबईला विचार करू काय करायचं ते. पण तिथं जाण्यासाठी आम्हाला अडवू नका आणि विनाकारण क्लॅशेस तयार करू नका. शांततेच्या मार्गाने जातो, संविधानाच्या मार्गाने जातोय आम्ही. आमच्या हातात लाठ्या काठ्या नाही, शस्त्र नाही. आम्ही कोणाला मतदान करायला चाललो नाही, आम्ही कोणाला प्रचार करायला चाललो नाही. आमचा सामाजिक लढा आहे. गेल्या 8 दशकांपासून स्वातंत्र्यानंतरच्या संविधानिक अधिकारासाठी आम्ही लढतोय. संविधान म्हणजे काय, संविधानाला काय अभिप्रेत आहे, संविधानाला जे अभिप्रेत ते करताय तुम्ही. संविधानाने सांगितलं समानता. कोणती समानता या देशामध्ये, या राज्यामध्ये? आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडतोय. म्हणून प्रत्येक पोलीस बांधवाला विनंती आहे, आम्हाला मदत करा, आम्हाला सहकार्य करा. प्रत्येक नेत्याला विनंती आहे, ज्याला उद्या जिल्हा परिषद लढायची आहे, ज्याला पंचायत समिती लढायची आहे, भावांनो या लोकांना आत्ता पहा. ही त्यांची परीक्षा तुम्ही घ्या. सरकार आपली परीक्षा घेतंय ना, तुम्ही या लोकांची परीक्षा घ्या. कोणता झेडपी मेंबर, कोणता पंचायत समिती सदस्य तुम्हाला सहकार्य करतो, कोणता आमदार, कोणता खासदार तुम्हाला सहकार्य करतो, हे आता तुम्ही तपासा. पण ही लढाई भावांनो थांबता कामा नये. उद्या हायकोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, मग विचार करू आपण काय करायचं तर. पण जोपर्यंत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला म्हणत नाही मुंबईत येऊ नका, तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेनं चालत जाणार म्हणजे जाणार. आणि जर महाराष्ट्र शासनानं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमची शिकार करायचा प्रयत्न केला, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर भावांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन करायचं. जिथं जिथं तुम्ही असाल पोलिसांना म्हणा आम्हाला अटक करा आणि जेलमध्ये टाका, नाही तर मग मुंबईला जाऊ द्या. 2च पर्याय. म्हणून भावांनो कुठल्याच या नोटीस आहे, या नोटिशीला घाबरू नका. आता निघा, तयारी करा आणि उद्या सकाळी जालन्यात पोहोचा 10 वाजेपर्यंत. येताना गळ्यात रुमाल, पिवळं काहीच ठेवू नका. आणि जालन्यात चाललो पोलिसांना सांगू नका. कुठेही चाललो सांगा, जालन्यात चाललो सांगू नका. आणि तरी त्यांनी गाडी अडवली तर तुमच्या लोकप्रतिनिधीला फोन करा आणि जालन्यात या. शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं प्रशासनाला विनंती करत आपण आपला ठरलेला नियोजित दौरा करणार आहोत. पैठण, जामखेड, चौंडी, ज्या ज्या भागामध्ये समाज बांधवांनी जो जो नियोजन केलेलं आहे आम्ही येणार आहे. आणि तुम्ही घाबरू नका. आणि जर तुम्ही घाबरणार असाल तर भावांनो हा लढा संपणार आहे. हा लढा दाबण्याचं हे षडयंत्र आहे. कायदेशीर बाबी काय काहीच नाहीये. हे आपल्याला हे फक्त धाक दाखवणं चाललंय या नोटीसचा. करू द्या अटक सगळ्यांना, पण आपण आपला ठरलेला निर्णय, ठरलेल्या भूमिकेवर ठाम राहायचं. आणि नाही तर तुम्ही मला सांगा समाज बांधवांनो काय करायचं. उद्या जालन्यात या. तुम्ही जर म्हणले समोर जायचं तर समोर जाऊ, आणि तुम्ही जर म्हणलं भाऊ थांबायचं तर थांबू. समाज जे म्हणेल ती भूमिका आपण उद्या जालन्यामध्ये घेऊ. पण तुम्ही याच्यासाठी जालन्यात पाहिजे उद्या. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे तो उद्या 11 वाजता आपण जालन्यात घेऊ. सर्वांनी 11 वाजेपर्यंत जालन्यात पोहोचा. धन्यवाद. जय मल्हार.